ओके, फर्स्ट व्हिडिओला पहिला आपण पहा की रिसिप्ट पेमेंट. पुन्हा एकदा पहा, रिसिप्ट म्हणजे काय? पैसे येणं, आणि पेमेंट म्हणजे काय? पैसे देणे. मग रिसिप्ट साइड एक तर तुमचा इन्कम असू शकते किंवा लायबिलिटी असू शकते. लक्षात येते? उदाहरणार्थ जे रिसिप्ट पेमेंट दिले त्याच्यापैकी रिसिप्ट साइड ला असणारे जे काही आयटम आहे ते एक तर इन्कम असू शकतात किंवा लायबिलिटी असू शकतात. तशाच प्रमाणे पेमेंट साइडला असणारे जे काही आयटम दिलेले आहेत ते तर एक्सपेंडिचर असू शकतात किंवा असेट असू शकतात. जसं आपण फायनल अकाउंटला पाहिलं, ट्रायल बॅलन्सची डेबिट साइड एक तर तुम्हाला खर्च किंवा असेट दर्शवते, आणि ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड एक तर ती लायबिलिटी किंवा इन्कम दर्शवते. सेमन समजते? लक्षपूर्वक व्हिडिओ ऐकायचा आहे. आता ट्रान्सफरिंग करायचं आहे. फर्स्टला आपण पाहत होतो पहा की फायनल अकाउंट मध्ये बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल लिहायचं. याच्यात पण सेम करायचंय, कॅपिटल फंड लिहायचं लायबिलिटी साइडला अगोदर. कॅपिटल फंड लक्षात येते काय लिहायचं? कॅपिटल फंड. आता कॅपिटल फंड कुठे आहे पहा, खाली पाचवी ऍडजस्टमेंट आहे कॅपिटल फंड. 3000 रुपये इनर कॉलमला लिहून टाकायचे. किती? 3000 रुपये इनर कॉलमला लिहून टाकायचे. त्याला पाचव्या ऍडजस्टमेंटला आपण 2 स्टार केले. कॅपिटल फंड म्हणायचं लायबिलिटी साइडला, 3000 इनर कॉलमला लिहून टाकायचे. त्याच्या खाली 2 लाईन सोडून द्यायचे. समजते? 2 ऍडजस्टमेंट आहे. आता हे प्रत्येक उदाहरणात स्टार्टिंगला एवढं करूनच घ्यायचं. फॉर्मॅट टाकायचे दोन्ही पण, आणि त्यानंतर लायबिलिटी साइडला कॅपिटल फंड हा शब्द लिहून टाकायचा. आता ट्रान्सफरिंग पाहू आपण. रिसिप्ट साइडला बाय टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 3000, त्याचं काहीच करायचं नाही. टू सबस्क्रिप्शन लक्षात येते? टू सबस्क्रिप्शन रिसिप्ट साइडला मी सांगितलं ते एक तर इन्कम किंवा काय असू शकते? लायबिलिटी. येते लक्षात? आता टू सबस्क्रिप्शन 5000 इनर कॉलमला द्यायचे. सबस्क्रिप्शनला पहा 2 स्टार आहे. येते लक्षात? आपण लिहू पहा. टू सबस्क्रिप्शन येईल इन्कम साइडला बाय किती अमाऊंट? 5000 इनर कॉलमला. आलं लक्षात? सबस्क्रिप्शन 5000 इनर कॉलमला 2 लाईन ब्लँक सोडायचे त्याच्या खाली. त्यानंतर हे पहा टू डोनेशन. येते लक्षात? डोनेशन काय? डोनेशन आलंय त्याच्यात दिले रेव्हेन्यू म्हणजे येणं, रिसिप्ट साइडला येणं. म्हणजे 2 लाईन ब्लँक सोडल्याच्या खाली आपल्याला यायचं इन्कम साइडला बाय डोनेशन. किती डोनेशनची अमाऊंट? 5000. त्याला कोणती ऍडजस्टमेंट आहे? अमाऊंट आउटर कॉलमला 5000 बाय डोनेशन. आलं लक्षात? आता एंट्रन्स फीज आहे पहा. एंट्रन्स फीज म्हणजे एंट्री फी. बरेच जण पहा क्रिकेटच्या टुर्नामेंट गावागावात भरले जातात, तिथं लिहिलं जातं पॉम्पलेट मध्ये एंट्री फी 200, 300, 400. एंट्री फी म्हणजेच काय? एंट्रन्स फी. एंट्री फी तुम्ही किती देताय? एंट्री फी पैसे आलेले. पैसे आलेत म्हणजे काय? इन्कम. आणि एंट्री फी आपल्याला इन्कम साइडला द्यायची बाय एंट्रन्स फी. एंट्रन्स फीज. मात्र त्याला स्टार केले, त्याची अमाऊंट इनर कॉलमला 4000. लक्षात? बाय एंट्रन्स फी इनर कॉलमला 4000. त्याच्यानंतर टू इंटरेस्ट आहे पहा. इंटरेस्ट म्हणजे काय? व्याज मिळाले. रिसिप्ट साइडला आहे. रिसिप्ट साइड मी सांगितलं पैसे मिळाले. मग आता 1 लाईन ब्लँक सोडायची बाय इंटरेस्ट. किती अमाऊंट इंटरेस्टची? 1000 आउटर कॉलमला, कारण त्याला कोणती ऍडजस्टमेंट नाही. लक्षात? रिसिप्ट साइड झाली पहा. आता पेमेंट साइड आपल्याला पाहिजे बाय सॅलरी म्हणजे काय? पगार दिलेत. पगार दिलेत म्हणजे तर मी सांगितलं तो खर्च किंवा असेल. आता सॅलरी पगार दिलाय म्हणजे तो खर्च. टू सॅलरीज
किती अमाऊंट 4000, कोणती ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटर कॉलमला. त्यानंतर पहा प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा खर्च दिलाय, तोही खर्च आहे. तो प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रिंटिंग अँड स्टेशनरीचे अमाऊंट पहा किती 1000 आउटर कॉलमला, कारण त्याला कोणती ऍडजस्टमेंट नाहीये. लक्षात. बाय कमिशन, कमिशन दिलंय पेमेंट साइडला म्हणजे दिलंय, ते पण खर्चच आहे. टू कमिशन आउटर कॉलमला किती 500. बाय रेंट म्हणजे दिलंय भाडं किती आहे 2000, मात्र रेंटला इथे ऍडजस्टमेंट आहे, एक्सपेंडिचरला टू रेंट. अमाऊंट इनर कॉलमला 2000. त्यानंतर पहा काय इलेक्ट्रिक चार्जेस म्हणजे लाईट बिल दिलंय, तेही खर्च आहे. त्याच्या खाली एक लाईन सोडायची 2. चार्जेस किती अमाऊंट 1500 आउटर कॉलमला. त्यानंतर पहा बाय फर्निचर काय असेट आहे, असेट साइडला फर्निचर लिहायचं. आता इथे जागा नाही आपल्याला, तुम्ही प्रिपेअर केले आपण पहा लायबिलिटी असेल, असेट साइडला फर्निचर लिहायचं. अमाऊंट इनर कॉलमला 8000, कारण त्याला ऍडजस्टमेंट आहे पहा स्टार केलेलं आहे आपण. त्यानंतर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजेच काय की तो हा बॅलन्स मात्र आपल्याला असेट साइडला लिहायचा आहे. काय बाय वगैरे लिहित नाहीत पहा असेट लायबिलिटीला, डायरेक्ट लिहायचं बॅलन्स किंवा कॅश 1000. बॅलन्स शीटच्या असेट साइडला फर्निचरच्या खाली एक लाईन ब्लँक सोडून कॅश म्हणायचं आणि 1000. इथे लक्षात आउटर कॉलमला. ही झालं रिसिप्ट पेमेंट ट्रान्सफर. समजलंय रिसिप्ट पेमेंट ट्रान्सफरिंगचं. पहा आपण ट्रान्सफरिंग केलंय, फक्त आता जागा नसल्यामुळे बॅलन्स शीट मला प्रिपेअर करता आलं नाही इथं, मात्र आपण प्रिपेअर केलेली सेम फायनल अकाउंटचं जसं बॅलन्स शीट आपण प्रिपेअर करतोय. फर्निचर आणि कॅश आले त्याच्याकडे, लक्षात आलंय. आता आपण नेक्स्ट व्हिडिओला पाहणार आहे